बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। जरांगीला अंतरवाली जाऊन जरांगीचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही। त्यामुळे जरांगीने जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये। मराठी आहेत जे 10% निजामाचं कुठेतरी अवलादी असणारे हे कुठेतरी अशा भाषा वापरतात। जरांगीच्या ह्या सगळ्या बिंडोक पिलावळी जरांगीच्याच अवलादी त्या जरांगीच्या अवलादी जरांगीच्या आसपास बसणारे स्वतःच्या नावाने अकाउंट काढण्याऐवजी लेडीच्या नावाने अकाउंट काढतात आणि त्याच्यावरून जर तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असाल तर तुम्हाला मुंबईला जायचा कंटाळा आला, तुम्हाला वाद निर्माण करायचा आणि दंगल पेटवायच्यात, बाकी काही नाही। आणि पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरायचे। जरांगी हा संपलेला आहे। जरांगीची मागण्या असंविधानिक, जरांगीची एकही मागणी पूर्ण होणार नाही हे जरांगीला कळतंय, म्हणून कुठेतरी त्याला झोप उडालेली आणि वल्गना करून बसल्या मुंबईला जायचं नाही म्हणून ही रिकामा कुटाणा सुरू केला। जायची इच्छा नाही परंतु त्याला कोणी अडवायला येत नाही म्हणून त्याला जावं लागणारे लोक राहिलेले नाही सोबत। त्याला आजपर्यंत कुठलाही मंत्री विनंती करायला येत नाही। फक्त एकनाथ शिंदे, जातीवादी एकनाथ शिंदेला जरांगीच्या सपोर्टाने कुठेतरी सरकार अस्थिर करायचंय म्हणून एकनाथ शिंदेनी एक मंत्री पाठवला होता आणि त्याची कुठेतरी विचारपूस केली, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार अजिबात या जरांगीकडे लक्ष देत नाहीत। त्याला राज्य शांततेने चालवायचे। जरांगीच्या इशाऱ्यावर जर राज्य चालवलं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे सर्व मंत्र्यांना कळतं, त्यामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। बिंडोक असणाऱ्या जरांगीच्या बिंडोक असणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आयडी नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलिच्छ आणि शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे, शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून, आणि काल त्यांनी माझा नंबर त्या आयडीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले। त्यामधून मला जीवे मारण्याच्या धमक्या काहींनी दिल्या, काहीनं तुझा हात तोडू, पाय तोडू, तुला दिसल तिथं हाणू मारू। ह्या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, घाबरणार नाही, यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही। परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे। तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, राजश्री शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना, डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत। आणि तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार नाही। मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील, छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील, छत्रपती शिवरायांचे मावळे नाहीत हे खरं तरी निजामी मराठे आहेत जे 10% निजामाचं कुठेतरी अवलादी असणारे हे कुठेतरी अशा भाषा वापरतात। आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यासू असणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही, परंतु ह्या बिंडोक जरांगीच्या नादी लागणारे 10% हे निजामी मराठे कुठेतरी महिलांच्या बाबतीत असतील, कुठल्या बाबतीत असतील असे शिवीगाळ करण्याचं काम करतात। ही भाषा त्यांची अतिशय, यांना कोणीही मराठे म्हणू शकत नाही। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत, आम्हाला सुद्धा शिवीगाळ करता येते, आम्हाला सगळ्या गोष्टी येतात, आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे आहोत, म्हणून आम्ही कुठेतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालत आहोत। परंतु जरांगीने खरं तर अशी पिलावळ पाळलेली आहे। जरांगीच्या आदेशानं, जरांगीच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं, खरं तर जरांगीला मुंबईला जायचं कंटाळा आलाय, मुंबईला जायचं जीवावर आलेले, म्हणून असे कुठेतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगीचा प्रयत्न। जरांगीला महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे। ज्याप्रमाणे जरांगीने बीड जाळलंय, ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत, त्याप्रमाणे जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे, जरांगीला मुंबई पेटवायची। जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना कामं नाहीत म्हणून हे कुठेतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं, बाकी काही नाही। मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लढा उभा राहायला सुरुवात केलेली आहे। येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई गाठणार आहेत। महत्वाचे म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। मात्र यावर नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं की जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करणार त्याच मैदानात आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलेला आहे। याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर मनोज जरांगे पाटील यांना मदत केली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवणार असं देखील ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलेलं आहे।
माध्यमांशी बोलताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे म्हणाले की जरांगे मुंबईत ज्या मैदानात आंदोलन करतील त्याच मैदानात आम्ही आंदोलन करू, पण जरांगे यांच्यात दम असेल तर त्यांनी मुंबईत जाऊनच दाखवावं, असं आव्हान माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांना दिलेलं आहे. तर जरांगेंशी आम्ही 2 हात करायला तयार आहोत, मात्र ओबीसीवर अन्याय कराल तर सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला दिलेला आहे. तर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील इशारा दिलेला आहे. जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना सपोर्ट केला तर आम्ही निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं सांगत त्यांनी राज्यातील ओबीसी समाज एका पायावर मुंबईत जायला तयार आहे, असं देखील वाघमारे यांनी. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. यासाठी मराठा समाजाला त्यांनी मुंबईत दाखल होण्याचे आवाहन देखील केलेले आहे. तर इकडून नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांच्यावर चांगलाच हल्ला केलेला आहे. तर नवनाथ वाघमारे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.